नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या या उपक्रमामध्ये ज्याचं नाव आहे विचार संस्कारांचे सोपान। मित्रांनो, अजूनही माझ्या या चॅनलला ज्यांनी सबस्क्राइब केलेलं नसेल त्यांनी सबस्क्राइब करा। माझ्या या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी तुमच्या मित्रमंडळींपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा। आणि हो, मी ज्या काही गोष्टी सांगतो यातून जे काही विचार तुमच्यापर्यंत पोहोचतायत त्यावर तुमचे विचार पण व्यक्त करण्यासाठी आपण कमेंट्स मध्ये ते जरूर लिहा। आणखीन एक गोष्ट मित्रांनो, माझ्या यापूर्वीच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला पुन्हा ऐकायच्या असतील, पाहायच्या असतील तर त्या सगळ्या गोष्टींची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती जरूर गो थ्रू करा। त्याच्यातल्या ज्या काही गोष्टी तुम्हाला ऐकायच्या असतील पुन्हा त्या जरूर ऐका। मित्रांनो, एक कोळी आहे जो मासेमारी करून आपला उदरनिर्वाह करतोय। त्या कोळ्याचं रोजचं काम आहे, तो काय करतो, रोज संध्याकाळी नदीवर जातोय आणि नदीवर जाऊन तो गळाने मासे पकडण्याचं काम करतोय। रोज आपला संध्याकाळी नदीवर जायचा, गळ पाण्यामध्ये टाकायचा आणि मासे पकडून ते मासे घरी घेऊन यायचा आणि ते आपलं त्याच्यावरती रोजचं आपलं त्याचं खाणं, उदरनिर्वाह, पोट भरण्याचं काम त्याचं रोजचं त्याच्यामध्ये व्हायचं। एक दिवस असाच तो कोळी नदीवरती मासे पकडत असतो। ते मासे पकडताना तो काय करत असतो, गळाला जो काही मासा लागेल तो मासा तो हाताने मोजायचा। म्हणजे त्या माशाला असं हातावरती धरून तो माशाची लांबी मोजायचा आणि ज्या माशाची लांबी त्याच्या हातापेक्षा मोठी असेल, मोठा मासा त्याला समजा गळामध्ये सापडला तर तो काय करायचा, गळातून मासा काढायचा आणि पुन्हा पाण्यामध्ये सोडून द्यायचा। हे त्याचं रोजचं काम असायचं। एवढा मासा त्याच्या गळाला लागला हाता एवढा तर तो मासा ठेवून घ्यायचा, त्याच्या पिशवीमध्ये भरायचा। पण मोठा मासा जर लागला गळाला तर तो लगेच त्याला पाण्यामध्ये पुन्हा सोडून द्यायचा। आता हे त्याचं रोजच चाललेलं असतं। पण एक दिवस काय होतं, एक दिवस त्या नदीच्या शेजारून एक वाटसरू चाललेला असतो आणि तो वाटसरू त्या कोळ्याचं हे कृत्य पाहतो। आता त्याला आश्चर्य वाटतं त्या वाटसरूला की हा असा काय करतोय। म्हणून तो वाटसरू त्या कोळ्याकडे जातो आणि त्या कोळ्याला विचारतो की का रे बाबा, तुझ्या गळ्याला मोठा मासा लागला तर तू त्याचा गळ काढून पुन्हा पाण्यामध्ये सोडतोयस, पण छोटा मासा लागला, तुझ्या हाता एवढा मासा लागला तर तू त्याला पिशवीत भरून घरी घेऊन जातोयस, हे असं का। त्यावेळेस तो कोळी त्याला उत्तर देतो की दादा, माझी आहे ना जी कढई आहे घरी ज्याच्यावरती मी मासे बनवणार आहे, ती माझी कढई आहे ना या एवढ्याच आकाराची आहे। त्यामुळे माझ्या कढईमध्ये जेवढा मासा बसेल मी तेवढाच मासा घेतोय। मोठा मासा माझ्या कढईमध्ये बसणार नाही, मला तो तळता येणार नाही, त्यामुळे त्या माशाचा मला काहीच उपयोग नाही, म्हणून मी तो मासा पाण्यामध्ये सोडून देतो। मित्रांनो, आपलंही हे असंच घडतंय। आपल्याला मिळणाऱ्या ज्या संध्या आहेत, मिळणारी जी संधी आहे ती संधी आपल्याला पेलवेल का, आपल्याला त्या संधीचा फायदा करून घेता येईल का। एखादी मोठी संधी जर आपल्याकडे चालून आलेली असेल तर आपण त्या मोठ्या संधीपासून दोन हात लांब राहतो, विचार करतो की आपल्याला ही संधी पेलवणार नाही, आपल्याला हे जमणार नाही आणि म्हणून आपण ती संधी सोडून देतो। या कोळ्यासारखंच आहे मित्रांनो आपली कढई छोटी आहे ना, आपल्याला पेलवणार नाही, म्हणून आपण ती मोठी संधी सोडून देतो। आपल्याला काय वाटतं, आपण विचार काय मनामध्ये करतो की जेवढी संधी मोठी तेवढा फायदा मोठा, पण तेवढं नुकसानही मोठं, आणि नुकसान मोठं असेल तर ते आपल्याला पेलवणार नाही, आपली ते पेलवण्याची ताकद नाही आणि म्हणून आपण त्या संधीचा उपभोग घेत नाही, आपण ती संधी अशीच सोडून देतो। खरं तर मित्रांनो, काय करायला पाहिजे, आपण आपली ताकद वाढवायला पाहिजे, म्हणजे आपण आपली कढई मोठी करायला पाहिजे। आणि आपण आपली ताकद केव्हा वाढवू, जेव्हा आपण त्या मोठ्या संधीचा फायदा करून घेऊ, जेव्हा ती मोठी संधी आपण स्वीकारू।
हे मोठ्या मासा त्याच्या गळाला लागलेला आहे, त्याने थोडासा वेगळा विचार करायला हवा ना त्या कोळ्याने. भले तुला त्या कढईमध्ये, ती तुझी कढई छोटी आहे म्हणून त्या कढईमध्ये तुला तो मासा तळता येत नाही, त्याचा तू व्यापार करू शकतोस, किंवा त्या मोठ्या माशाचे 2 तुकडे करून त्या कढईमध्ये सामावून घेऊ शकतोस. थोडा वेगळा विचार करून, थोडा वास्ट विचार करून आपण त्या संधीचा उपयोग करून घ्यायला हवा, पण आपण ते करत नाही. मित्रांनो, एक नदी आहे, नदीच्या त्या बाजूला एक डबका आहे, त्या डबक्यामध्ये एक बेडूक राहतोय आणि त्या नदीमध्ये एक मासा राहतोय. त्या माशाची आणि त्या बेडकाची खूप चांगली मैत्री आहे. तो बेडूक आणि तो मासा अगदी नदीच्या किनाऱ्यालाच ते डबकं असल्यामुळे, ज्या डबक्यामध्ये तो बेडूक राहतोय, त्या दोघांचंही सतत संभाषण होत आहे. तो मासा त्या बेडकाला सांगतोय, अरे मित्रा, माझ्याकडे ये, तू एक उडी मारलीस ना तरी तू या नदीमध्ये येशील आणि या नदीमध्ये तुला स्वच्छंदपणे विहार करता येईल, कारण ही नदी एवढी मोठी आहे, हिचं पात्र एवढं मोठं आहे, त्यामुळे तू स्वच्छंदपणे इथे विहार करू शकतोस. आज तू ज्या डबक्यामध्ये राहतोयस त्या डबक्यामध्ये तुला दूषित पाणी मिळतंय, शिवाय तुला ते डबकं कधीही सुकू शकतं याची पण भीती तुझ्या मनामध्ये राहणार आहे. त्यामुळे तू उडून माझ्याकडे ये, उडी मारून माझ्याकडे ये. माझ्या या पाण्यामध्ये, नदीमध्ये जर आलास तर आपण सोबत राहू, शिवाय तुला स्वच्छंदपणे विहार करता येईल. पण ते बेडूक नाही म्हणत, नाही, मला त्या ठिकाणी यायला जर समजा मी आलो तर मला अनेक समस्यांना सामोरं जावं लागेल. जागा मोठी आहे म्हणजे संकट पण मोठी आहेत. तो बेडूक त्या माशाला सांगतोय, अरे पात्र मोठं आहे तुझं, पण त्या पात्रामध्ये संकट पण मोठी आहेत. मला त्याची भीती वाटते, जी मोठी संकट माझ्याकडे नाही आहेत. तुझ्या त्या नदीमध्ये मगर असू शकते, जी माझ्या या डबक्यामध्ये नाही आहे. तुझ्या त्या नदीमध्ये मोठे मासे असू शकतात, जे मला खाऊ शकतात, जे माझ्या या डबक्यामध्ये नाही आहेत. आणि त्यामुळे मी इथेच आनंदित आहे. आणि मित्रांनो, आपणही असंच करतोय. त्या मोठ्या भीतीमुळे, त्या मोठ्या संकटांच्या भीतीमुळे आपण आहे त्या परिस्थितीमध्ये, आहे त्या डबक्यामध्ये जगण्यामध्ये आनंद मानतो. मित्रांनो, पण खरंच विचार एकदा आपल्या मनामध्ये आपण करायला हवा की आपण या डबक्यातच जगायला पाहिजे, की थोडंसं उडी मारून, थोड्याशा प्रयत्नांनी आपण त्या नदीमध्ये जाऊन स्वच्छंदपणे आपल्याला हवं तसं जगायला पाहिजे. हा एक प्रश्न आज तुमच्यासाठी सोडतोय आणि आपली रजा घेतो. पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या गुरुवारी एक नवीन गोष्ट आणि एक नवीन विचार घेऊन तुमच्या समोर येणार आहे. तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार.